हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा। दुपारचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही रूमवर आलो तेव्हा आम्हाला 9:30च्या नंतर आम्हाला रूम भेटली आणि रूम वगैरे आलो, आंघोळ वगैरे झाली आमची स्वच्छ आणि आता जेवायला जायचे। तर त्याआधी तुम्हाला मी रूम दाखवते। रूम बघा, शेगाव संस्थानाचं जे वैशिष्ट्य आहे ना ते असं आहे की इथे जी स्वच्छता आहे ती खूप महत्त्वाची। म्हणजे स्वच्छता सगळीकडे असं नाही असं नाही असते, पण इथे जी स्वच्छता आहे आणि रेंटवर ह्या रूम दिल्या जातात। एक 900 ते 950 असा रेंट आहे, रेंट पण काही जास्त नाही आहे। या साईडला सगळे असे कपाट आहेत। तिथं कपाट पण छान छान आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित असे कपाट आहे तिथं। हे दोन्ही वॉर्डरोब आहेत आणि हा स्पेस आहे आणि एका रूममध्ये 4 बेड 3 बेड आहेत तिथं। या रूममध्ये 3 बेड आहेत। इथं सोफा चेअर आहे आणि हे एक सिंगल बेड आहे, हे एक सिंगल बेड। त्यानंतर इथली स्वच्छता बघा, हे वरती आणि हा इथं डबल बेड आहे। याच्या साईडला पण एक सोफा चेअर आहे। हा इथं कूलर दिलेला आहे, महाराजांचा फोटो। याच्या एका कोपऱ्यात इथे एक खिडकी आहे, इथून बाहेरचा पूर्ण व्ह्यू दिसतो। बाहेर बारीक पाऊस चालू आहे अजून पण। आणि याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा एक खिडकी आहे। रूम इथलं खूप छान आहे। याच्या आधी सुद्धा मी एकदा आले होते। इथल्या रूम ना इतक्या सुंदर, इतक्या स्वच्छ आणि याचं जे रेंटनी रूम आहे याचे सुद्धा पैसे घेतले जातात, पण ते इतके नाही आहेत। म्हणजे 950 मध्ये या रूम देतात। आम्ही चाललोय आता जेवायला। इथून रस्ता आहे का तिकडून रस्ता आहे? कुठल्या रस्ते? रस्ता हे इकडं नाही वाटतं। कसा फिरला कॅमेरा? आम्ही जिथे थांबलो आहे ते आहे आनंद विहार आणि आनंद विहारमध्ये आम्ही आधी एकदा थांबलेलो होतो, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस इथं आलो होतो। आणि इथलं जेवणही खूप छान असतं। 70 रुपयेमध्ये 2 भाज्या, चपाती, वरण भात आणि एखादी गोडाचा पदार्थ, शिरा किंवा लापशी असं असतं। आणि साधं जेवण असतं, घरचं जेवण असल्यासारखं खूप छान जेवण असतं इथं सुद्धा। पण आम्ही म्हटलं आपण दुपारचं जेवण बाहेर करूया आणि मग संध्याकाळचं जेवण आपण इथं संस्थांमध्ये जे प्रसादालय आहे तिथं करूयात, म्हणून आम्ही बाहेर चाललेलो आहोत। काय मागवायचं रुई? तुला काय खायचं चिकू? चिकूला काय खायचं? काजू मसाला? रोटी खायची का? नान रोटी खायची का? तुला काय खायचं विघ्नेश्वर? चला जेवायला सुरुवात करा। बाकीच त्यांनी अगोदर आणायचं असतं।
जेवण वगैरे केलं आणि दुपारी थोडा वेळ आराम केला आणि म्हटलं संध्याकाळी 5 वाजता आपण बाहेर मंदिरात दर्शनाला जाऊया आणि त्यावेळेस गर्दी थोडी कमी असते म्हणून आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत. मंदिरामध्ये रोजच्या तुलनेपेक्षा गर्दी थोडी कमी होती आणि मी शूट करण्याचा प्रयत्न करते पण पुढे शूट करता येईल असं मला नाही वाटत. किती वेळ लागणार आहे दर्शनाला? हां किती वेळ लागणार आहे? टाकलेलं असते खाली काहीतरी. मंदिरामध्ये चप्पल ठेवायचे स्टँडच इतके मोठे मोठे होते आणि जागा खूप प्रशस्त होती. म्हणजे असं 1 किंवा 2 स्टँड नव्हते, खूप मोठे स्टँड आणि खूप ठिकाणी होते. त्यामुळं अशी गर्दी होत नव्हती, मोकळं होतं वातावरण तिथलं. आमचं दर्शन खूप छान झालं. आम्ही सगळेजण बाहेर आलो आहोत बाहेरच्या प्रांगणामध्ये आणि इथं जास्त करून मोबाईल वापरू देत नाहीत, कॅमेरा वगैरे वापरू देत नाहीत आणि आता इथून आम्ही जाणार आहोत आनंद विहारमध्ये. तरी पण इथं ना एक असा आरसा बसवलेला आहे. त्याच्यातून काय होतं की खाली जी शिवपिंडी आहे आणि महाराजांचं जे आहे महाराजांचं जे स्थान आहे ते त्या आरशातून आपल्याला स्पष्ट दिसतं. असं इथं त्या मंदिरामध्ये एका ठिकाणी असं 2 ठिकाणी पुढे आणि मागे असं दोन्ही ठिकाणी लावलेलं आहे ते. चिकू ए चिकू काय झालं? काय झालं गो? दर्शन केलं? देवबाप्पा बघितला? हो हो. तुझं काय? काय होय ग. ए हॅलो सरी. अनुश्री कुठला देवबाप्पा बघितला गो? देवबाबा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. आणि हो छान छान कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटतं. तर अशा छान छान कमेंट करत राहा.
तर हा शेगाव ट्रिप सिरीजचा दुसरा दिवस होता आणि याच्यानंतरचा सुद्धा शेगाव ट्रिप सिरीजचा तिसरा दिवसाचा व्हिडिओ येईल नक्की, तो पण बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.